बातमी ठाण्यातून। ठाण्यात बंजारी समाजाचं अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक झालेले पाहायला मिळाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून झालेल्या आरोपांवर धनंजय मुंडे व्यक्त झाले। अधिवेशनात धनंजय मुंडे पहिल्यांदाच त्यांच्यावरील आरोपांवर बोलले आहेत। झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं। झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं। अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। अब तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। पुढेही संकटातून संघर्षातून जावं लागेल, म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा। कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजारपण आलं ते आलं नसतं, पण माझा स्वभाव व्यक्त होणं आहे। त्या काळामध्ये मला एक दोन ओळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने। पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम। आणि एक दिवस नाही, दोन दिवस नाही, 200 दिवस, 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची, आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केलंय। आणि त्या 200 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे। आणि ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, दुसरं कुणालाही माहित नाही। जे व्हायला नको होतं, आईसाहेब आपण म्हणलात ते झालं, पण कधी कधी वाटतं की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं ते एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते।